बर, अर्धे पैसे आत्ताच पाठवले तुझ्या अकाउंट मध्ये, चेक कर. आले का? अरे वा, बाकीची कामं लवकरात लवकर कर आणि तुझे पैसे घे आणि निघ इथून. पण आत्ता आधी इथून निघतो. कोणी तुला बघितलं, तुझ्यावर डाऊट आला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तू उठ. जातो. अर्जुन, काय झालं? माझं बाळ घाबरलं. चला झोपा, शांत झोपा. आई इथेच आहे, झोपा. मणी सर कुठे गेले? मणी सर, मणी सर कुठे गेले? मणी सर. स्वानंदी, स्वानंदी. मॅडम, काय झालं? मणी सर माहित नाही कुठे गेले उठून. अगं बाथरूम मध्ये असेल ना. मी जाऊन बघितलं, बाथरूम मध्ये नाही आहेत मणी सर. माहिती नाही कुठे गेले. खाली गेला असेल कदाचित पाय मोकळे करायला. मॅडम, अहो इतक्या रात्री कसे जाणार आहेत? आणि गेले असते तर मला सांगून गेले असते. असं न सांगता कधीच मणी सर जात नाही. माहिती नाही अचानक कुठे गेले. चल खाली जाऊन बघून येऊया. तो झोपलाय ना, त्याची काळजी नको करू. पटकन बघून ये. दिन्या, हे बघ, काही दिवसांचाच प्रश्न आहे. थोडासा त्रास सहन कर. अरे त्याच्यानंतर मग मी म्हणालो त्याप्रमाणे आयुष्यभर मजाच कर ना तू. आणि काही लागलं मी आहे ना. आपण आता एवढ्या दिवसातच बाजार उठला ना माझा. अरे हो, तरी सुद्धा काही दिवस कळ. दिन्या, त्या दोघी तुला शोधायला बाहेर पडलेल्या आहेत. मणी, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, हे बघ, हे सगळे पेपर्स गोळा करायला आणखीन 10-12 दिवस लागतील. आता असं तुझाच वकील म्हणाला, त्यात मी काय करू? माझी काही चूक आहे का? माझा उद्देश फक्त एवढंच आहे की अर्जुनचं लीगल पोझिशन तुम्हाला लवकरात लवकर मिळावं, बस. बरं झालं तुम्ही दोघे आलात ते. याच्या डोक्यावर परिणाम झालाय. हा मणी माझ्या बंगल्यात घुसून मला धमकी देत होता. आणि त्याला असं वाटतंय की त्याच्यावरती हल्ला मी करवलाय म्हणून सगळे पेपर्स मी पळवून नेलेत. अरे मी काय सामान्य माणूस नाहीये, खासदार आहे, खासदार. आणि हे बघ मणी, माझ्या बंगल्यात घुसून मला धमकी देणाऱ्याला मी जेलमध्ये पाठवू शकतो एका फोनवर. आता तू आहेस म्हणून ठीक आहे, मी तुला सोडतोय. अरे डोक्यावर परिणाम झालाय तर बाहेर कशाला पडतो? घरातच थांब ना. हे याला घेऊन जातो मी. एक मिनिट, पोलिसांच्या धमक्या कोणाला देत आहे? हा मणी कोणालाही घाबरत नाही. इतके वर्ष मी तुमचा आदर केला, पण आता नाही. मला माहिती आहे ते कागद पेपर्स तुमच्यामुळेच गायब झालेले आहेत. मला ते पाहिजे, बास. मणी, मी तुला शेवटचं सांगतोय, बास करा तुमची नाटकं. त्यांना बोलायची काहीच गरज नाहीये. मला सुद्धा हेच वाटते की या सगळ्या मागे तुमचाच हात आहे. बस करा तुम्ही दोघं आता. का त्यांच्या नादी लागताय? माहिती ना तो कसा माणूस आहे तो. चला चल, बाळ एकटे घरात. ही म्हातारी देवपूजा करतीये.
स्वानंदी पण कुठे दिसत नाहीये, तर हा चान्स आहे पेपर शोधायचा. अरे यार, हे सगळं इंग्लिश मध्ये लिहिलंय, आपल्याला काय कळतंय? मणी सर, काय झालं? काही हवंय का? नाही स्वानंदी, रुमाल सापडत नव्हता, ते शोधतोय. रुमाल? एक मिनिट. हा घ्या रुमाल, मी इथे ठेवला होता. दिसलाच नाही मला. बरं घ्या अर्जुनला. तुमच्या बाप लेकांचं रुटीन नको मोडायला. रुटीन? अहो असं काय करताय? अर्जुनला नेताय ना बाहेर फिरायला? हा ते नेतो ना, पण कुठे? कुठे म्हणजे? मणी सराव असं काय करताय? तुम्ही रोज अर्जुनला कोवळ्या उन्हात फिरायला नेता ना? अरे हा, नेतो ना. ते रुमालाच्या नादात विसरलो. त्या इकडे. मणी सरांना काय झालंय नेमकं? मणी सर असे विचित्र का वागतायत? अर्जुनला नेहमी कोवळ्या उन्हात फिरायला घेऊन जायचे. वॉर्डन मॅडमवर, माझ्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायचे. घरातली छान कामं करायचे. पण आता हल्ली सगळंच विसरतायत. अचानक सगळं विसरून वेगळेच का वागू लागले? स्वानंदी, घे प्रसाद. हे काय, बापले फिरायला गेले? हो, मणी सर अर्जुनला उन्हात बाहेर घेऊन गेले. आणि हे काय, दुपटं इकडेच आहे. अगं दुपटं द्यायचं होतं ना त्याला. विसरलेच बघा. मी नेऊन देते. आलेच. ह्या दिनाचा काही भरोसा राहिलेला नाहीये. कंटाळा इथे राहून राहून. कंटाळून निघून गेला ना तर माझं काम अर्धवट राहील. काही झालं तरी सुद्धा हे काम त्याच्याकडनं मला करवून घ्यायचंय, आणि त्यासाठी आधी मणीचं तोंड उघडायला हवं. बघू नाही पोरं काय करतायत ते. हा हॅलो. अरे ते नमस्कार चमत्कार राहून दे. आधी मला सांग, मणीने तुम्हाला काही सांगितलं की नाही? नाही? अरे काय करताय मग तुम्ही तिथे? मजा मारताय त्याच्याबरोबर? अरे त्याच्याकडनं मला माहिती हवी आहे की त्यांनी पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स कुठे ठेवलेत ते. आजच्या आज मला ती माहिती हवी आहे. नाही मिळालं ना मी तुमचं काय करीन हे तुम्हाला सांगायला नकोय. तर ठेव फोन आता. कोण आहे? काका, मी तनिषा. हिने माझं बोलणं तर ऐकलं नसेल ना? हा ये, आत ये. काका, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? मी नंतर येते. नाही नाही, काही काम होतं? काका, खास काम असं नाही, मी तुम्हाला सॉरी म्हणायला आले होते. ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स शोधायला जाऊ नको असं तुम्ही सांगितलं होतं, तरी मी आउट हाऊसमध्ये गेले. त्यासाठी खरंच आय एम सॉरी.
हा ठीक आहे. पण काका एक सांगू, हा म्हणजे तुम्ही आणि मावशी जितके महत्वाचे आहात ना मला, तितकाच महत्वाचा मला सुजित पण आहे. म्हणून काका मी त्याला नाही म्हणू शकले नाही. त्याने जे सांगितलं मी ते सगळं केलं. पण काका यापुढे मी त्याचं काहीही ऐकणार नाही. त्यांनी सांगितलेलं कुठलंही काम नाही करणार. उलट मी तुम्हाला येऊन आधी सांगेन की सुजितने मला असं असं सांगितलंय. काका आय प्रॉमिस, यापुढे तुमच्या परवानगीशिवाय मी काहीच करणार नाही आणि या घरात काही घडू देणार पण नाही. कारण मला काका माहिती आहे, मी आज इथे राहतेय, कॉलेजमध्ये जाते, शिक्षण घेते, हे फक्त तुमच्यामुळे आहे. आणि ते सगळं विसरून मी एक मोठी चूक केली. त्यासाठी आय एम सॉरी. ठीक आहे, पण परत अशी चूक केलीस तर मी तुला माफ करणार नाही, लक्षात ठेव. हो काका, मी लक्ष ठेवेन की माझ्याकडून काही चूक होणार नाही. आलेच. काका तुम्हाला काही हवंय का? चहा, कॉफी? काही नको, ये. ए बाबा, ए अर्जुन, अरे काय ड्युटी लावली मला ही? हा हेला नुसता वैताग. दिन्या काय होता तू, काय झालाय तिकडं गावात? बरं होतं, इथं मुंबई सारख्या शहरात येऊन काय लेकराची आया झालोय. अरे तू अरे काय केलं तू? हे अख्खा शर्ट खराब करून टाकला माझा. आता हे कोण धुवून देणार? तुझा बाप? मणी सर, ओ काय करताय तुम्ही? हो, इतक्या छोट्याशा बाळाला कोणी खाली ठेवतं का? अरे बघा काय केलं त्याने. हो, पण तुम्हाला इतकंही कळत नाही का? तुम्ही त्याला खाली कसं काय ठेवलं? सूट केली होती ना तुमच्या शर्टवर, सांभाळायचं ना. बस, आपल्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही. आपल्याला सहन होत नाही ते. आणि एवढं पडलं ते घेऊन जा तिकडं. आणि याच्यानंतर हळू आवाजात बोलायचं माझ्याशी. मणी सर, अहो काय नाही, शांत. मणी सर दिवसेंदिवस असे का वागताय? काय झालं अर्जुन? अर्जुनला काय झालं? काय झालं? काय झालं अर्जुनला? काही नाही, काही. शांत हो, शांत हो, शांत हो. चला घरी जाऊयात आपण, घरात जाऊयात. अर्जुनला घरात घेऊन जाऊयात आपण. अरे हे बघा, मला सोडा. मला घरी जायचंय. माझं कुटुंब धोक्यात. माझ्या कुटुंबाला माझी गरज आहे. प्लीज माझा ऐका रे, प्लीज. हा हात जोडतो, माझा सोडा तुम्ही. काय कुटुंब करतोय रे?
हा आम्ही काय येडेत का तुला इथं ठेवायला? पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर कुठे ठेवलेत ते लवकर सांगायचे. पेपर्स नाही सांगणार. ह्यो असा नाही ऐकणार. सच्चा हा एक काम कर, पकड दे. काय करणार आहात तुम्ही? काय करणार आहात? आता बघ कसा पोपटावाने बोलला. सच्चा धरायला हे नाही, प्लीज 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 असं काय करू नका. सोड नको. प्लीज असं काय करू नका. लवकर सांगा. लवकर सांग, लवकर बोल, पटकन बोल. बोल लवकर. प्लीज प्लीज बोल नका काढू. लवकर सांग, लवकर सांग. लवकर सांगायचं. सांग लवकर. लवकर पेपर कुठे ठेवलेत ते लवकर पटकन सांगायचं. सांगतो सांग लवकर. लवकर पटकन बोलायचं, पटकन. सांग. सांगा तुमच्या साहेबांना की आउट हाऊस मध्ये एक सोफा आहे, त्या सोफ्याच्या खाली एक बॅग आहे, त्या बॅग मध्ये सगळे पेपर्स आहेत. बरं मी आता सांगितलं ना पेपर्स कुठे, मला सोडा ना आता. सोडा, बघू नंतर पेपर सापडल्यावर. अरे यार सगळा शर्ट खराब करून टाकलाय. हे. अरे यार बदलावं लागेल. सर पोद्दार. हा बोला. पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स सोफ्याखाली ठेवलेले आहेत. सोफ्याखाली? हा ठीक आहे, या. अच्छा, हे कागद पाहिजे सरपोतदारांना. झालं ना का? हे कागद दिले की आपण उडायला मोकळा. आपण निघायचं आपल्या गावाला. आले. आलो. शाबास, तू तुझ्या नावाला जागलास. एक मिनिट. तू इथे काय करतोस? मणी बरोबर? हातात काय? मी विचारलं काय त्या पिशवीमध्ये? मणी काय विचारते मी? काय त्या पिशवीमध्ये? ते पिशवीत काही खास नाहीये. हे बघ, तुमच्या आयुष्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. आमच्या पार्टीचे काही महत्वाचे पेपर्स होते जे मणीकडे होते. मी तेच घ्यायला आलोय. खोटं बोलतोयस तू. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते. खोटं बोलतोय? हो, 100%. विश्वास नाहीये तुझा माझ्यावर? अजिबात नाहीये. ठीक आहे, हे घे पेपर्स आणि तू स्वतः बघ त्याच्यामध्ये काय आहे ते. बघ. सनंदी काय झालं? हिला काय झालं?
नीलम, बघ ना त्यातला एक एक पेपर काढून बघ ना आणि तुझी खात्री करून घे तू. काही गरज नाहीये. स्वानंदी, थोडक्यात बचावलो. नीलमने जवळजवळ सगळे पेपर्स बघितलेच होते. आज काम झालं. पॉवर ऑफ अटॉर्नीचे सगळे पेपर्स मला मिळाले. बघू बरं मला. मणीने मूर्ख बनवला मला. हे पेपर नाहीच आहेत. मूर्ख बनवला मला. चुकीचे पेपर्स लावलेत. काय हो, काय झालं? इतकी आदळपट कशाला करताय? नाही, पेपर्स कसले वाटले? तुम्हाला काही होतंय का? तुम्ही शांत व्हा भाऊ. मी धावत धावत आले बघायला तुम्हाला काय झालं की काय म्हणून. हा, मी शांतच आहे. आता सांगा काय झालंय? काय नाही, ते आमच्या पार्टीचे पेपर्स आहेत आणि मी एक काम सांगितलं होतं, ते काम झालं नाही म्हणून माझी थोडीशी चिडचिड झाली, एवढंच. बाकी काही नाही. तुम्ही जरा शांत व्हा. पेपर्स ना मी उचलते ते. नाही 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 नाही, तुम्ही उचलू नका. मी बघतो काय ते. तुम्ही जा. हो पण जा म्हणतोय ना तुम्हाला. पार्टीचे पेपर्स आहेत, मी बघतो ना काय ते. जा ना तुम्ही. काका नक्की काहीतरी लपवत आहेत. पक्षाचे पेपर असते ना तर काका इतके हायपर झाले नसते. हे नक्कीच काहीतरी पर्सनल आहे. तू काय करतेस इथे? हा, जा. आलेच काका. त्या मणीने धोका दिलाय.